गोवन युनिक सी फूड रेसिपी करपाक सामकी इजी आणि खावपाक सामकी रुचीक। एकदा करून खायत जाल्यार परत परत करून खातली। आयज आमी करूया ग्रीन मसाला स्टफ मॅक्रेल फ्राय इन टर्मरिक लीव्स। ग्रीन मसाला पेस्ट करपाक ग्राइंडर जारान 6-7 सोललेली लसूण, अर्दे इंच आले, अर्दे इंच तिखी, 6-7 काळी मिरयां, 4 लवंगां, अर्दो चमचो जिरे, थोडीशी आमटाण, एक हरवी मिरसांग, अर्दे कप ओली कोथमीर, 2 चमचे नाल्लाची सोय, पाव चमचो हळद, चवीनुसार मीठ आणि 2 चमचे उदक घालून धाकणे धापून मातशे जाडशेत वाटून घेवया। वाटण चड बारीकूय करून नाकात, अशे तरेन मातशे जाडशेत वाटून घेयात आणि चड उदक घालून पातळू करून नाकात। 2 बांगडे बरे क्लीन करून धुवन घेतला। स्टफिंग स्टफ करपाक अशे तरेन मचून दोन्ही साइडीन कापून घेतला। बांगडे मॅरिनेट करपाक चवीनुसार मीठ, हांवें पाव चमचो मीठ घालून घेतला आणि पाव चमचो हळद घालून हळद आणि मीठ बांगड्यांक सामके भितुरल्यान भायल्यान अशे तरेन लावन अर्दे वर मॅरिनेट जावपाक फ्रिजान ठेवया। बांगडेच न्हू तर पापलेट सुद्धा घेतले जाता। मीठ आणि हळद लावन अर्दे वर मॅरिनेट केल्ल्या बांगड्यांक कट मारला थंय अशे तरेन ग्रीन मसाला पेस्ट स्टफ करून घेयात। ऑलमोस्ट हांवें 1 चमचो ग्रीन मसाला स्टफ करून घेतला। ही ग्रीन मसाला पेस्ट एअरटाइट कंटेनरान घालून फ्रिजान ठेयल्यार एटलीस्ट 8 दीस तरी कांयच जायना। बांगड्याचो मसून कांटो काढून सुद्धा स्टफिंग स्टफ केले जाता। अशे तरेन बांगड्यान स्टफिंग स्टफ करून घेयात। आता एक हळदीचे पान घेवन मॅरिनेट करून स्टफ केल्लो बांगडो ठेवून त्याच हळदीच्या पानाची दुसरी साइड अशे तरेन बांगड्यार घालून कवर करून घेयात। हळदीचे पान चड बारीकूय घेवं नाका, मातशे व्हडलेच घेयात। बांगडो सामको कवर जाता तशे हळदीचे पान घेयात। अशे तरेन बांगडो सामको हळदीच्या पानान कवर करून सूत घेवन अशे तरेन वयल्या वयर बांदून गांठ मारून घेयात। हळदीचे पान मेळना जाल्यार केळ्याचे पान सुद्धा घेतले जाता आणि एक सेकंड ऑप्शन रवो लावन सुद्धा फ्राय केले जाता। सेम प्रोसेस फॉलो करून दुसरोय बांगडो हळदीच्या पानान कवर करून सुतान बांधून घेयात। दोन्ही स्टफ केल्ले बांगडे हळदीच्या पानांक बांधून रेडी आसा। गॅसीर तवो ठेवून तवो बरो गरम जातकीच 2 चमचे तेल घालून स्टफ करून हळदीच्या पानान बांधलेले बांगडे तव्यार घालून घेयात। धाकणे धापून लो फ्लेमीर 5-6 मिनिटां फ्राय करून घेयात। 5 मिनिटां जातकीच धाकणे काढून दोन्ही बांगडे दुसऱ्या साइडीन परतून सेम प्रोसेस रिपीट करात। हांवें 2 चमचे कोकोनट ऑयल घालून नुस्तें दोन्ही साइडीन भाजून घेतला। तुमचे कडेन कोकोनट ऑयल ना जाल्यार कसले रिफाइंड कुकिंग ऑयल सुद्धा घातले जाता, पण कोकोनट ऑयलान भाजलेले नुस्तें खावपाक खूप रुचीक लागता। दुसऱ्या साइडीन परतून ऑलमोस्ट 5 मिनिटां जाल्ली आसा। आता धाकणे काढून गॅस बंद करून हळदीच्या पानार फ्राय केल्ले नुस्तें प्लेटीन काढून घेवया। सावकाश वयल्या वयर अशे तरेन सूत काढून घेयात। डिटेल रेसिपी विथ इन्ग्रेडियंट्स डिस्क्रिप्शन बॉक्सान मेन्शन केला। 2 चमचे तेल घालून हळदीच्या पानान फ्राय केल्ले नुस्तें खावपाक खूप रुचीक लागता। रेसिपी मुद्दाम ट्राय करात आणि आवडली जाल्यार फ्रेंड्स आणि फॅमिली वांगडा शेअर करपाक विसरू नाकात। हळदीच्या पानार फ्राय केल्ले नुस्तें एज अ स्टार्टर म्हूण खावपाक खूप टेस्टी लागता। बेगीन मेवळ्या आनीकूय अशीच रुचीक रेसिपी घेवन देव बरें करूं मोगासुनी।